शेंदुर्णीत नगरपंचायतीनं राबवलेलं माझी वसुंधरा अभियान पूर्णतः अपयशी. 50 लाखांचे बक्षीस मिळवूनही शासनाची केली दिशाभूल. माझी वसुंधरा अभियान फक्त कागदोपत्रीच. पहिल्याच पावसात नाल्याचे तुडुंब पाणी वाहत रस्त्यावर, तर पाण्यात दिसतायत मोठे मोठे साप. ही बातमी आहे जळगाव जिल्हा प्रतिनिधी राहुल सपकाळ यांच्याकडून. जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी गावात पाऊस पडल्यानं गटारीचं घाण सांडपाणी रोडवर वाहताना दिसतंय. माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत 50 लाखांचे बक्षीस घेणारी शेंदुर्णी नगरपंचायत सुस्त झाली आहे. या नगरपंचायतीने फक्त कागदावरच विकास केलाय का, असा प्रश्न आता सर्वसामान्य विचारतात. 24 न्यूज लाईव्ह चॅनलने या संदर्भात वारंवार बातम्या प्रसारित केल्या, मात्र तरी सुद्धा शेंदुर्णी शहरातील घाणीचं साम्राज्य संपायला तयार नाही. बरं, या मुद्द्याखाली लाईव्ह बातम्या सुद्धा प्रकाशित केल्या, तरी सुद्धा या नगरपंचायत प्रशासनाला कोणतीही जाग आली नाही. सध्या ही नगरपंचायत कुंभकर्ण झोपेत आहे. आज रोजी शहरातून पावसाच्या पाण्यानं तुडुंब भरलेली नाली आणि नाल्यातून वाहणारी घाण, दूषित पाणी रस्त्यावर वाहताना दिसतंय. त्याच पाण्यात सरपटणारे प्राणी म्हणजे साप सुद्धा अगदी उघड्या डोळ्यांनी दिसतात. त्यामुळे हे साप आता नागरिकांच्या घरात शिरण्याची भीती आहे. राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर विधानसभा मतदारसंघातील शेंदुर्णी हे नगरपंचायत असलेलं मोठं गाव आणि शहर आहे. घनकचऱ्याचं एका वर्षाचं टेंडर 1,92,76,500 रुपयांना देऊन सुद्धा गावातील घाण साफ होत नाहीये. हे एक शेंदुर्णीकरांचं दुर्दैव म्हणावं लागेल. कुंभकर्ण झोपेत असलेल्या या शेंदुर्णी नगरपंचायत प्रशासनाला कधी जाग येईल आणि सर्वसामान्य नागरिकांना या समस्यांमधून कधी मुक्तता मिळेल, असे प्रश्न आता सर्वसामान्य जनतेतून विचारले जात आहेत.